श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीचनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे अस्पृवायू. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण श्लोकाची सुरुवात केलेली होती. 39 नंबरचा श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेना अधिगच्छति. तात्काळ शांती आणि ज्ञान प्राप्त व्हायसाठी एक मार्ग सांगितलेला आहे भगवंतानी. त्याला श्रद्धेची गरज आहे, संयत असलेली इंद्रियांची आवश्यकता आहे, आणि दुसरी गोष्ट साधनपरायणता आवश्यक आहे. साधनामध्ये तत्परता असली पाहिजे. तत्परा असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं श्रद्धा या विषयावरती आपण बऱ्यापैकी काल चिंतन झालेलं आहे की श्रद्धा जी असायला पाहिजे ती श्रद्धा ईश्वर. श्रद्धेची 3 ठिकाणं आहेत. एक ईश्वर, दुसरा शास्त्र आणि श्रीगुरु. ह्या 3 ठिकाणी श्रद्धा आपली असलीच पाहिजे. म्हणजे शास्त्रानं सांगितले त्याप्रमाणे वागावं, श्रीगुरूंच्या आज्ञा उल्लंघून जाऊ नये, आणि भगवंतांनी वेदांची रचना करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये विधिवत अशी कर्म आणि निषिद्ध कर्म याची विभागणी करून दिलेली आहे. त्याप्रमाणे प्रारब्ध शांतपणे भोगत राहावं, याला म्हणायची श्रद्धा. ही श्रद्धा त्या ठिकाणी असायला पाहिजे. तिसरी गोष्ट वरची आपण नंतर बघितलेली होती की श्रवण मनन ध्यान अनुष्ठान यामध्ये साधन तत्परता असली पाहिजे. श्रवण केलं पाहिजे, मनन असलं पाहिजे, ध्यान असलं पाहिजे, अनुष्ठानं करत राहिली पाहिजे. म्हणजे साधनेमध्ये तत्परता दाखवली पाहिजे. आणि तो साधक जो आहे तो जितेंद्रिय असला पाहिजे. म्हणजे त्याची इंद्रिय संयत असली पाहिजेत, वश झालेली असली पाहिजे. आणि अशाला ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तात्काळ शांतीचा लाभ होतो. काय शब्द वापरलाय? शांतीम चिरेनाधिगच्छति. त्यांना तात्काळ अशी शांती प्राप्त होते. त्यांना ज्ञान लब्ध्वा, ज्ञानाची प्राप्ती होते. कुणाला? जे ह्या 3 गोष्टी ज्यांच्याकडं साधन म्हणून वापरतात त्यांच्यासाठी. पण आपण प्रॅक्टिकली ह्याचा विचार करायला पाहिजे. श्रद्धा शब्द जो आहे तो आढळ असला पाहिजे. ती ओळखण्याची साधनं आपण काल लक्षणं बघितली होती. त्यामध्ये साधन तत्परता आणि परायणता, आणि इंद्रिय वश झालेला जो आहे तो इंद्रिय संयम नसतील तर विषयाभोगाकडे धावत असतील तर साधनात तत्परता राहत नाही. इंद्रिय संयम नसतील आणि ती जर विषयाभोगाकडे धावत असतील तर साधनामध्ये तत्परता राहत नाही. पहिली अट फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे जर श्रद्धा नसेल ना तर श्रद्धेशिवाय काही कामं होत नाहीत पुढची. म्हणून श्रीगुरूंच्या शब्दावरती किंवा शास्त्राने लिहिलेल्या शब्दावरती ओव्या अभंग जे आपण रोज वाचतो त्याच्यावर पूर्णपणाने श्रद्धा असली पाहिजे. ते खरंच आहे, ते मला वापरता येईल नाही तर नाही येईल, पण ते खरं आहे. मात्र तुकोबा सांगतात ते खरं आहे, ज्ञानोबा सांगतात ते खरं आहे, उपनिषदानं दिलेलं ज्ञान खरं आहे, सत्य आहे, आणि तेच माझ्यासाठी उपयोगाचं आहे. अशी आढळ श्रद्धा असायला पाहिजे. आणि तरच आपण वाटचालीला सुरुवात करतो. पहिल्या वाटचालीचा पहिला स्टॉप असेल तर श्रद्धा, 2 नंबरला साधन परायणता, आणि तिसरी गोष्ट आहे त्यामध्ये सांगितलेली आहे इंद्रिय वश होणं फार गरजेचं आहे. आता प्रत्येक ठिकाणी श्रद्धा वापरताना सुद्धा इंद्रिय वश असायला पाहिजेत. साधन करत असताना सुद्धा इंद्रिय वश असायला पाहिजेत. म्हणजे इंद्रियांची जी स्वाधीनता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कालची आपण एक ओवी बघितली होती, इंद्रिय अपैती होती
जयाचे म्हणितले करती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. असं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांच्या लक्षणांचं वर्णन करताना माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं इथं सुद्धा या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्या जवळजवळ 4-5 ओव्या आहेत, 5-6 ओव्या आहेत. तर त्यातल्या पहिल्या 5 ओव्या तरी ज्या आहेत त्या 5 ओव्या जिथं आपण लिहून घेतोय ओव्या त्या ठिकाणी ह्या 5 ओव्या लिहून घेतल्या पाहिजेत. 187 पासून 191 पर्यंत सगळ्या चिंतनशील ओव्या आहेत, अगदी चिंतन करण्यासारख्या ओव्या आहेत. श्रद्धाबद्दल श्लोक आहे, तत्परांताबद्दल आहे, तत्पर असणं आणि इंद्रिय वश असणं या संयमाबद्दलचं वर्णन केलेलं आहे. श्रद्धावान ज्ञानसाधना तत्पर आणि जितेंद्रिय असलेला पुरुष ज्ञान मिळवतो आणि लवकरच मोक्षरूप परम शांतीला प्राप्त होतो. माऊलीने आता ओव्या केलेल्या आपण बघूया. किती चिंतनशील ओव्या आहेत बघा. 187 नंबरची ओवी. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. कसं वर्णन करतात बघा. आत्मसुखाच्या गोडिया, ज्याला आत्मसुखाची गोडी लागलेली असते, विटे, त्याला वीट आलेला असतो. जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा वीट आलेला असतो. जयाच्या ठाई इंद्रिया, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मानू नाही, मानच देत नाही इंद्रियांना तो, त्यावेळी विषय सुखाबद्दलचा वीट येतो आणि आत्मसुखाची गोडी लागते. त्यावेळी तो इंद्रियांना विचारत नाही. इंद्रिय काय बोलतात ह्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. इंद्रियांच्या मागण्या सगळ्या धुडकावून लावतो. इंद्रियांच्या मागणीला गौणत्व देतो. बघा ना कसं स्पष्टीकरण त्याचं आहे. काही इंद्रिय मागू देत, ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय काहीतरी मागणी करत असतात सारखी, पण ती योग्य की अयोग्य हे त्यांना काही कळत नाही. ती इंद्रियांना काही कळत नाही. मनाच्या तालावरती नाचत असतात ती. आणि म्हणून मनाची सुद्धा ओवी पुढे टाकलेली आहे. पण आत्ता इथं म्हणतात जी इंद्रिय आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत यांना आपण ताब्यात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जिथं इथं संयत इंद्रिया शब्द जो वापरलेला आहे त्यावरती माऊलींनी भाष्य केलेलं आहे. पण हे केव्हा घडेल? माऊली बोलतात आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा वीट यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आत्मसुखाची गोडी लागली पाहिजे. आता सगळ्या विषयांचा वीट यावा काय गरज नाही, पण आत्मसुखाची गोडी लागणं फार महत्त्वाचं आहे. भगवंताच्या नामाची ओढ लागली, उपासनेची ओढ लागली, शास्त्राभ्यासाची ओढ लागली, पहाटे उठावं, ध्यान करावं, शास्त्राचा अभ्यास करावा असं वाटायला लागलं की त्याबद्दलची जी असणारी आत्मसुखाची गोडी आपोआप वाढतच जाते. आणि घ्यावं विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस परत परत आस सेवावी आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. विटे, विटे म्हणजे विटणारं ते सुख नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, भक्तीचा रस साचलेलं सुख जे आहे ते विटत कधीच नाही. कितीही घ्या, परत परत आस सेवावी आहे. कितीही घेतलं तरी परत परत घ्यावं लागतं. नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळी रसना येरा रसा विटे घेता गोट अधिक हे. किती घेल तेवढी रसनेला आहे ना, ती रसना इतर विषयांना विटते. पण आत्मसुखाच्या गोडीसाठी मात्र रसना जी आहे म्हणजे नाम घेत असताना, भक्तीचं साधन करत असताना या आत्मसुखाची एकदा गोडी लागली ना की इतर विषयाचा बरोबर कंटाळा यायला सुरुवात होते. म्हणजे उगीच वायफळ बडबडत बसू नये, खूप लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नये, जायचं नसतंय तिथं जाऊ नये, पाहायचं नसतंय ते पाहू नये, हे ऐकण्यायोग्य नाही म्हणून तो दूर जातो. या सगळ्या घटना आपोआप घडायला चालू होतात. का? त्याचा वीट आलाय म्हणून नाही, ह्याच्यामध्ये आत्मसुख नाही, मला आत्मसुख घ्यायचं आहे म्हणून तो तिथून उठून जातो. त्याला नको वाटते ते. म्हणजे हे सगळा विषय जो आहे तो विषयातल्या कुठल्याही सुखाला तो लाचावलेला नसतो. म्हणून तुकोबांचा आणखीन एक अभंग. लाचावले मन लागेलेशी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. मौलीचा अभंग आहे की ते सुरुवातीला म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण. या अभंगामधला तो तुकडा आहे बघा. काय म्हणतात? लाचावले मन लागेलेशी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. एकदा मन लाचावलं ना की ते लाचवलेलं सोडूच वाटत नाही त्याला. आणि इकडे मनाला एकदा गोडी लावून ठेवली ना तर ते विषय सुखाकडे आणि प्रपंचाकडे ती गोडीचा अनुभव घेत नाही. ते प्रपंच करेल पण व्यवहारापुरता प्रपंच करेल. जे आहे तेवढं जबाबदारीची कामं आहेत, कर्तव्याची म्हणून कामं आहेत तेवढं करत राहील. त्याच्या पलीकडे जाऊन ते काय करत नाही. का? तो म्हणजे इकडलं सुख चांगलं आहे. म्हणजे हे कसं आहे? निरतिशीय सुख आहे.
निरतिशय शब्दाचा अर्थ काय आहे? शास्त्रीय शब्द बघा, सातिशय एक शब्द आणि त्याच्या विरुद्धार्थी निरतिशय. निरतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा वरचढ काहीही नाही, आणि सातिशय म्हणजे एकापेक्षा एक वरचढ असणे. आता एकापेक्षा वरचढ असण्याची सुखांचं कुठं बघायला मिळतं? प्रपंचाच्या सुखामध्ये. काहीतरी आपण एखादं सुख अनुभवलं की त्याच्या पलीकडचं सुख पाहिजे वाटायला लागतं. आता काहीतरी घेतलं होतं, घरात काहीतरी वस्तू पाहिजे होती, काहीतरी आवडीचा ड्रेस घेतला, साडी घेतली, आता ही नाही, त्याच्यापेक्षा जरा चांगली पाहिजे. ह्याला म्हणायचं सातिशय सुख. सगळी प्रपंचातली सुखं जी आहेत ना, सातिशय आहेत, वरच्या 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 क्रमानं. त्यामुळं आता कोट्याधीश अब्जाधीश झालेले खूप उद्योगपती आपल्याकडे आहेत, पण त्यांना वाटत नाही की अजून आता आपण थांबावं, अजून अजून पुढे पुढे पाहिजे म्हणतो तो. कारण विषय सुख हे सातिशय आहे आणि निरतिशय काय आहे? आत्मसुख. आणि ज्यावेळी आत्मसुखाची गोडी लागते त्यावेळी इकडला कंटाळा यायला लागतो. विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा वीट येतो. वीट येण्यासारखी सुखच आहेत ती. परत परत काही करावंसं वाटतंय. बासुंदी एखादी वाटी घेतली म्हणजे परत काय आणि घेऊशी वाटते काय बघा? नाही. पण नामाचं तसं नाही, नाम घेतलं आणि घ्यावंसं वाटते. आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा. काम म्हणून नाम जर घ्यावं लागलं तर मात्र काम नामाचा कंटाळा येतो. काम म्हणून नाम, आणि राम आवडतोय म्हणून जर नाम घ्यायला लागलं तर त्याचा कंटाळा येत नाही. रामाचीच आवड व्हायला पाहिजे ना. हिथं आपण म्हणतोय काय की श्रीगुरूंनी दिले नाम, एकदा हे काय ठरलेली वेळ एकदा करूया आणि रिकाम होऊया. जसं जणू काय प्रपंचाचं काहीतरी आहे असल्यासारखं. म्हणजे घरातली कामं आहेत ना, ती कामं करून आपण रिकाम होऊया कसं म्हणतोय, तसं परमार्थाची कामं म्हणतोय आपण. हे एवढं काम झालं नामाचं ध्यानाचं, एकदा कधी उठायची वेळ संपली, आता बरं झालं आपल्या कामाला लागूया. जणू काय ते कोणतरी लादलेलं आहे. अशा अनुभवानं जर कोण करेल तर नामाचा कंटाळाच येणार आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, विटे जो का सकळ विषया, सकळ विषयांचा वीट आलेला असतो. म्हणजे सर्व विषय नकोशी वाटतात, ही तत्परता आहे त्यातली, साधनेतली तत्परता आहे म्हणायची. साधनेची आवड लागली. इथे जे तत्पर शब्द वापरलाय ना, त्याबद्दलचा तिथं ओळीमध्ये वर्णन करताना म्हणतात की त्याचा वीट येणं, ती विषय नकोशे वाटणं, ही साधनेतली तत्परता आहे. म्हणजे कधीतरी आपलं जीवन जे आहे, परमपूज्य काका म्हणतात की कसं अभिमुख असलं पाहिजे. म्हणजे शास्त्राभिमुख असलं पाहिजे, ईश्वराभिमुख असलं पाहिजे, साधनाभिमुख असलं पाहिजे आणि जीवनाभिमुख असलं पाहिजे. 4 शब्द परमपूज्य काका आपल्या बोलण्यात, ग्रंथातून आणि प्रवचनातून वापरतात. पहिलं जो आहे ना, आपण आपली पहिली साधना शास्त्राभिमुख असली पाहिजे. शास्त्राभिमुख म्हणजे काय? शास्त्राला धरून शास्त्राला विचारायचं, मी नाम घेतोय ते बरोबर आहे का? शास्त्र सांगते असं असं नाम घे. कारण गुरु आणि शास्त्र एकच आहेत. ते सांगतात बरोबर, असं नाम घे, असं ध्यान कर, अशी साधना कर, असं सांगतात. हे शास्त्राभिमुख साधना म्हणायची. दुसरी साधना जी असते ना, ही साधनाभिमुख असते. साधनेसाठी साधना चालू असते, ईश्वराभिमुख. तिसरी आहे ती ईश्वराच्याच प्राप्तीसाठी झाली पाहिजे. मला दुसरं काय प्राप्त करायचं नाही, ही तिसरी साधना म्हणायची, ईश्वराभिमुख साधना. पहिली कोणती? शास्त्राभिमुख साधना. 2 नंबरची साधना साधनाभिमुख. तिसरी साधना आहे ईश्वराभिमुख. आणि चौथी साधना जी आहे ना, ती जीवनाभिमुख आहे. सर्वश्रेष्ठ जीवनमुक्तांची साधना ती चाललेली असते. जीवनाभिमुख म्हणजे काय? ते जगतात आणि परमार्थ करतात, असं दोन राहत नाही त्यांच्यासाठी. ते चालू असते ना, त्यांचा परमार्थच चालू असतो. अहर्निशी सदा परमार्थ करावा जे म्हटलेला आहे त्याचा अर्थ तो होतो. आणि ते परमार्थ करतोय असं वाटत नाही त्यांना. ते जे करत असतात ना, ती साधनाच असते. आणि त्यांना वाटत नाही, कारण त्यांनी वेळ ठरवून घेतलेली नसते. आम्ही म्हणतो पहाटेला नाम घ्यावे, तसं काही नाही. ते असे पडून लोळून पण राहतील, पण त्यांचं जे चालू असते ना, ते सगळं साधनेमध्येच मोडत असतं. ही शेवटची जीवनाभिमुख साधना म्हणायची. त्यावेळी शास्त्र सुटतं, ईश्वराचंही सुटतं, आणि राहतं शेवटचा जो आहे ना, की जीवनाशी संबंधित म्हणजे साधनेतली सहजता प्राप्त होते. ही सहजता प्राप्त व्हायला फार तपस्या, फार साधना करावी लागते. शास्त्र, श्रीगुरु आणि ईश्वर यांच्या कृपा आपल्यावरती संपादित करून ठेवाव्या लागतात. ती सर्टिफिकेट आहे. शास्त्रानं सर्टिफिकेट द्यावं लागते, जा आता तू रिकामा झालास, आता तुला काय करायची गरज लागलेली नाही. नंतर ईश्वरी जसा म्हणतोय, जा आता तुझी भक्ती आता पराकोटीची झालेली आहे, तू आता निवांत राहा आणि आता तू जीवनामध्ये जा. म्हणजे एकांताची आता तुला गरज नाही आहे. कशाला एकांताचं सेवन करतोस? कारण मुळात साधनेची गरज काय आहे? एकांताचा वास देई मज देवा.
ओस देहभावा पाडून या, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे एकांत म्हणजे जयाची जनपदाची खंती, असं माऊली बोलतात ना. ज्याला जनपदात म्हणजे लोकात मिसळायला आवडत नाही, लोकांच्यापासून बाजूला राहायला, ही साधकाची स्थिती असायलाच पाहिजे. साधक दशेमध्ये एकांत असला पाहिजे आणि सिद्ध दशेमध्ये लोकांतातच तो गेला पाहिजे. सिद्धाने कधी एकांतात राहू नये आणि साधकाने कधीही लोकांतात राहू नये. साधक जर लोकांच्या मध्ये मिसळून फिरायला लागला तर साधनेमध्ये प्रतिबंध तयार होतात. आणि जर सिद्ध झालेला पुरुष ज्यानं मोक्ष प्राप्त केलेला आहे तो जर एकांतात राहायला लागला तर लोकांचं नुकसान होईल. लोकांना सांगायला पाहिजे ना, त्यामुळे लोकांच्या तर जाऊन मिक्स व्हायला पाहिजे, त्यांना ते समजावून द्यायला पाहिजे. हा एक साधनेतला प्रकार आहे. थोडंसं अवांतर झालं. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. सगळ्या विषयांचा वीट आलेला असतो, नको वाटायला लागते. आणि नको वाटणं ही फार पहिल्या टप्प्यातली साधना आहे. नकोच वाटायला पाहिजे. पहिला वीट येणं हे त्यातली उपशम किंवा उपरम, ज्याला आपण उपरती म्हणतो, ही उपरती विषयापासूनची व्हायला पाहिजे. आणि जेव्हा अशी उपरती होते केव्हा होईल, जर आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली तर. आणि म्हणून इतर विषयांचा हळूहळू विसर पडणं ही एक दर्जेदार साधनेतले लक्षण आहे. एकेका विषयांचा विसर पडत जाणं म्हणजे जेवणाची आठवण न राहणं. एखादी गोष्ट पाहत होतो ते पाहायचं विसरून जाणं. कशाच्या नादामध्ये? त्या आत्मसुखाच्या सुखाच्या गोडीमध्ये तू विसरून जात असतो. काय म्हणतात? विषयी विसर पडला निशेष. आणि काय पुढे म्हणतात? विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. विषयी विसर पडला, विषयी विसर पडला निशेष. निशेष म्हणजे संपूर्ण विषयांचं आठवण नाहीशी झाली. आणि कशामुळं? अंगी ब्रह्मरस ठसावला. जेव्हा आत्मसुखाची गोडी प्राप्त व्हायला लागते तेव्हा हे सगळे विषय नको वाटायला लागतात. म्हणून एकदा त्याचं सुख बघितलं ना की मग आपल्याला बाहेर कुठं भटकावं लागत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. याचे सुख तुम्ही देखील यावरी, मग दारोदारी न हिंडाल. एकदा बघितलं ना मग भिक्षेची झोळी विषयांची, कुठले कुठले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या सगळ्या झोळ्या घेऊन मी त्यांच्या दारात जातोय. शब्दाच्या दारात जातो. मला कोणतरी चांगलं म्हणा, तुमच्या कानात तुमचं बोललेलं मला ऐकायचं आहे. तुम्ही किती छान प्रवचन करताय हो, बोला एकदा. ही एक झोळी घेऊन गेल्यासारखा प्रकार आहे. केव्हा वाटते हे? जोपर्यंत आत्मसुखाच्या गोडी लागलेली नसते तेव्हा. एकदा लागली गोडी ना, तो म्हणतो काही म्हणा जा, निंदा किंवा वंदा, काही मला त्याच्याशी घेणं देणं काही नाही. निंदा स्तुती तुल्य निंदा स्तुतीर मोनी, संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियो नरा. 12वा अध्याय सांगतो बघा. मी भक्ताचं लक्षण सांगताना भगवान म्हणतात तुल्य निंदी स्तुतीर मोनी. त्याला निंदा स्तुती काही नाही, मान अपमान या द्वंद्वाच्या पलीकडे जातो. कारण आत्मसुखाची गोडी लागलेली असते ना. एखादं श्रेष्ठ गोष्ट आपल्याला सापडली की आपण कनिष्ठ गोष्ट सोडायला चालू करतो. असं नेहमीच उदाहरण व्यवहारातलं पण आहे बघा. एखादी चांगली गोष्ट आपल्याला सापडली ना तर आपल्याला बाजूच्या ज्या गौण ठरतात ना, त्यामुळे गौणत्व यायलाच पाहिजे प्रपंचाला. प्रपंचाला आपण प्रधानत्व दिलं, मुख्य केला प्रपंच, त्यामुळंच आपली भक्ती, ज्ञान, वैराग्य पाठीमागे राहायला लागलेला आहे, कुपोषित झालेला आहे. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. भक्ती नावाची आई आहे, ती तरुण आहे आणि तिचे 2 पुत्र आहेत. ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झालेत. पहिली सुरुवातच आहे भागवताच्या महात्म्याची. पहिलंच महात्म्य सांगताना नारदांना वर्णन करून सांगायला लागली ती भक्ती. रडायला लागलेली आहे. मी किती तरुण आहे बघा, 25-30 वर्षाची कुमारी, अजून चांगली तरुण मुलगी आहे मी, पण माझे पुत्र बघा हे मांडीवर झोपलेत, जर्जर झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत. काय याचा अर्थ? रूपक केलंय बघा भागवतामध्ये. याचा अर्थ आहे ते कुपोषित झालेले आहेत. कोण तिकडे पाहतच नाहीत भक्ती आणि वैराग्याकडे. ते म्हणतात जाऊ तिकडं, काय ते वैराग्य आणि ज्ञानाकडं. ही दोन्ही मुलं जी आहेत ही दोन्ही मुलं कुपोषित झालेली आहेत. याचा अर्थ असा होतो की तिकडं दुर्लक्ष होतं. कारण प्रपंचाला आपण प्रमुख गोष्ट दिली, प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. प्रायोरिटी जोपर्यंत ठरवत नाही ना आपलं नुकसान झालं. व्यवहारात असू दे नाही तर परमार्थात असू दे. काय यादी काढतोय आपण, कुठल्या तरी एखाद्या काहीतरी काम करायचं असतं त्याची यादी असते. ती यादी आपण क्रमानं लिहितो. पहिलं काम हे करायला पाहिजे, 2 नंबरचं हे काम आहे, 3 नंबर शेवटचं आहे ना, ती 2-4 कामं राहिली तरी आज चालतात, उद्या करता येतात. कशी आपण प्रायोरिटी ठरवतोय, क्रम ठरवतोय तसा पहिला क्रम परमार्थाला, पहिला क्रम नामाला. म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभाते का? दुपारी रामचिंतित जावा असं का समर्थ बोलले नाहीत?
प्रभातेच का? प्रभातेच गरजेचं आहे म्हणून. कारण पहिल्यांदा तेच करा, नंतर तुमची प्रपंचाची सगळी कामं करा. प्रपंचाची कामं करून तिकडे जातो म्हटला तर जी कामं करून आलाय ती नाम घेताना आठवतील. गंमत बघा. म्हणून शास्त्र किती बरोबर परफेक्ट सांगते बघा. पहिल्यांदा नाम का घ्या, पहिल्यांदा परमार्थाचं काम का करा. त्यावेळी काही नसतं, अगदी स्वच्छ झालेली सगळं मानसिक अंतःकरण स्वच्छ असतं. आणि त्या स्थितीमध्ये जर आपण नामाला बसलो तर प्रपंच फारसा आठवत नाही. पण जर आपण प्रपंच करून नंतर बघूया, वेळ काढून नाम घेऊया, त्यावेळी प्रपंचाचं आठवत राहणार. कारण मगाशीच काम करून आलोय, मगाशी एकाच्या घरातून आलोय, तिथं तंडवाद झाला, वाद घालून आलोय कुणाशी. नाम घेताना वाद आठवणार नाही काय? तो घातले भांडण झालेलं आठवणार नाही का? आठवणार. आपल्याकडून काहीतरी पडलं, नुकसान झालं ते आठवत असतं. आपण कुणीतरी कुणाला तरी बोललेलो असतो, अपमान केला ते आठवत असतं. काही नाही काहीतरी आठवत असतं. त्याच्यापेक्षा उठावं, सकाळी उठलं की पहिलं काम ते, दुसरं काही काम करू नये. घोटभर पाणी, 1-2 घोट पाणी प्यावं, तोंडावर जरसं डोळ्याला पाणी लावावं, शांतपणे मांडी मारावी आणि गप्प बसा. बाकी काहीही करू नये. हा शिरस्ता आहे शास्त्राचा. पण मानलं तर ना, म्हणून त्याला प्रायोरिटी द्यायला लागते. उठलं आणि मोबाईल चेक करत बसलो तर मी कुणाकुणाचे मेसेज आहेत, व्हॉट्सअपचे कॉल कुठले कुठले आलेत, व्हॉट्सअपचे मेसेज रात्रीचे मला काही कळलं नाही किती आलेत बघायला पाहिजे. हे उठून करायचं काम आहे का? नाही. त्यासाठी प्रायोरिटी, प्राधान्यक्रम जो आहे तो भगवंताला दिला पाहिजे. पहिल्यांदा भगवंत आणि नंतर म्हणजे अगत्य तो राम. काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, असो आठवत नाही, पण पहिल्यांदा राम आणि नंतर काम असा तो अभंग आहे. पहिल्यांदा राम असायला पाहिजे, नंतर प्रपंचाचं काम करायला पाहिजे. आता केव्हा हे होईल? आत्मसुखाची गोडी लागली तर. म्हणून आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. कारण त्या सुखापेक्षा असं दुसरं सुख त्याला वाटतच नाही, कारण ते निरतिशय सुख असतं. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर होऊया. आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देके, म्हणून भोग विषेके हरके ना जो. भोगाचे कुठलाही विषय त्यामध्ये त्याला हरकेना म्हणजे आनंद वाटत नाही का? आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, दुसरं बघतच नाही, गोमटं काय नाहीच, हेच गोमटं आहे असं त्याला वाटत असतं. आता आमचं काय झालंय, प्रपंच गोमटा वाटतो आणि हे ओकटं वाटतंय, हे कोणीतरी लादल्यासारखं वाटतंय आणि प्रपंचच जणू माझं काम आहे असं वाटायला लागले. प्रपंचासाठी जन्माला आलो नाही आपण. आपण काहीतरी भयंकर विचारात आहे आणि या भ्रांतीतून आपण बाहेर पडायला पाहिजे. प्रपंच करायसाठी जन्माला आलो नाही आपण, मुक्त व्हायसाठी जन्माला आलोय. आणि प्रपंच हे नंतर गौण साधन, जाता जाता करायची काम आहेत. आपण तिथंच बसून काम करायला लागलोय. जे जाता जाता काम करायचं तिथं मुक्काम ठेवूनच आपण बसलोय. आपला मुक्काम प्रपंचातच आहे. मुक्काम ठेवायला आपण आलो नाही. प्रवास करताना जाता जाता प्रपंच करायचा आहे, प्रवास करता करता लग्न करायचं, मुलांना जन्म द्यायचंय, जाता जाता आहे. आपण काय करायला लागलोय? आपण तेच माझं कार्य आहे, तेच माझं साध्य आहे, या नको त्या कल्पनेमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं आणि सगळा प्रवास जो आहे आत्मसुखापर्यंत जायचा सगळा थांबलेला आहे. मग थांबू नये म्हणून माऊली सांगतात, आत्मलाभासारखे गोमटे काही न देखे. म्हणून तो इंद्रियांच्या कोणत्याही मागण्यांना किंमत देत नाही. कुठलं इंद्रिय काय मागू दे त्याचा विचार करतो. आत्मानात्म सारासार नित्यानित्य 3 विवेक करायचे आणि विवेक करून केल्यानंतर मग तुझी मागणी बरोबर आहे, खरंच भूक लागली आहे, आता जेवायची गरज आहे, ह्याला म्हणायचं नित्यानित्य विवेक केला किंवा सारासार विवेक केला. आता बरोबर आहे, तर नको त्यावेळी पोट भरलेलं आहे पण आवडीचा पदार्थ पुढं आलाय. आता आवडीचा पदार्थ आलाय पण पोट म्हणते माझी काय कॅपॅसिटी नाही रे बाबा, तुझी नसू देत. जीभ म्हणते तुझं तू बघ जा, मला ते घ्यायचं. त्यामुळे जीभ म्हणते तसं करायला लागलं. इंद्रिय जे जे म्हणती तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय शिंदो. माऊली सरळ बोलून रिकामे होतात की जे जे म्हणून इंद्रिय नाचवतात ना त्यांच्या पाठीमागे हा नाचायला चालू करतो आणि त्यामुळं त्याला जे काही मिळायचं आहे ते सुख कसं प्राप्त होईल. म्हणून इथं म्हणलेलं आहे, तुकोबांचा फार सुंदर अभंग आहे, संसाराची मज न साहेची वार्ता. मला सहज सणच होत नाही. संसाराची मज न साहेची वार्ता, अनिक म्हणता माझे कोणी. कुणाला तरी माझं म्हणायला मला आवडतच नाही. काय म्हणतात बघा, कुणाला तरी माझं म्हणायला मला आवडतच नाही. अनिक म्हणता माझे कोणी, मला हे आवडत नाही, सणच होत नाही. किंवा संसाराची मज न साहेची वार्ता,
कोणतरी संसाराचं बोलायला लागले ना मला सहनच होत नाही म्हणतात तुकाराम महाराज. आणि आम्हाला संसाराचं काढलं ना किती वेळ जाऊ दे, दिवसेंदिवस गप्पा. टी व्ही बघायचा 3 तास का किती तास बघायला लागू दे. बऱ्याच वेळा आपण कोणाकोणा तरी मुलाखती घेताना मुलांना जरी विचारलं तरी मुलं म्हणतात आम्ही 4-4 तास 5-5 तास टी व्ही बघतो. आता एक किती कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्या घरोघरी टी व्ही एक उदाहरण झालं, पण त्यामध्ये आपला व्यर्थ वेळ किती घालवतो आपण. नामाला बसलो की ध्यानाला बसलो की अलार्म लावून, मग अलार्म लावून दुसरी कामं का करत नाही आपण प्रपंचाची. एखाद्या मैत्रिणीबरोबर मित्राबरोबर गप्पा मारताना अलार्म लावा पाहिजे काय, मला तुझ्यात हे बोलायसाठी माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत, कारण मी अलार्म लावतो 10 मिनिटं झाली की मी उठणार. असं करतोय आपण? नाही. बोल रे बाबा, वेळच जाईत नाही. आलाच ते बरं झालं. ह्यांचा वेळ जाईना झाला आणि साधकांना वेळ मिळणार झालाय. खरा साधक असतो ना तो म्हणतो वेळच मिळणार झालाय. त्यातलं बघतो ह्यातलं बघतो, नाम कधी घ्यायचं, ध्यानाचं वेळ सकाळी कधी उलटून गेला, रात्र कधी झाली काही माहीत नाही. म्हणून माऊली बोलतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिपाठामध्ये बोलतात ते काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्यालाच का टाइम टेबल लावताय आणि बाउंड करून टाकताय त्याला. ते टाइम बाउंड सगळं असतं आपलं. कोणतं? परमार्थिक साधना. आणि प्रपंच काय बियॉन्ड टाईम, त्याच्या पलीकडे जाऊन सगळं करायचं. किती वेळ होऊ दे, झोपायला उशीर होऊ दे, गप्पा रंगल्यात ना. आत्ता कुठं रंगल्यात? आता चहा करायचा 12 वाजता रात्रीचं चहा पिताय, मरताय का काय? आणि सकाळी उठताना मग कणत उठायचं, रडायचं, गोळ्या खायच्या. अरे कशाचं कारण? रात्री केल्याचं हे परिणाम आहेत तुझ्यावर भोगायला आलेत. शांत झोप. शास्त्राला विचार किती वाजता झोपायचं आहे, शास्त्राला विचार किती वाजता उठायचं आहे. शास्त्र बरोबर सांगतं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राजे हे तृण मानावे. माऊलींची ओवी आहे 16व्या अध्यायात. शास्त्र म्हणेल तेच करावं. जरी शास्त्र म्हटलं ना विष तरी घ्यावे, जरी विरुद्ध. पुढानी ओवीचा तुकडा आहे. विष घे म्हणतं ना शास्त्र, हे विष आहे पण तुला घ्यावं लागतं, घ्यायचं. त्याला नाही म्हणायचं नाही. म्हणजे विषासारखे काही पदार्थ आपण खातो ना, कारलं खायचं नाही का खाऊच वाटत नाही ना, कडू वाटतं. लिंबाचा पाला कधीतरी चघळायचा म्हटलं नको वाटते, पण शास्त्रानं सांगितले ना कडू असला तरी घे. काही वेळा गोड आहे पण तुझ्यासाठी योग्य नाही असं शास्त्रानं सांगितलं, घ्यायचं नाही. हा जर एक स्थिरस्था, एक टाइम टेबल आपण तयार केलं तर आपल्या साधनेला एक दिशा प्राप्त होते. साधनेला एक शार्पनेस येतो. टोकदारपणाची साधना व्हायला लागते. आणि त्या साधनेचे जे परिणाम आहेत ते सुखदायी असतात. बाहेर बघताना सुद्धा दृष्टी फैलावते. पुढे वर्णन आले आहे ते कशी कशी दृष्टीशी फाटाफुटे म्हणतात ते. आत्मसुखाचा असं जर आतमध्ये प्राप्ती झाली ना तर बाहेर ते दृष्टीतून बाहेर पडायला चालू होतं, डोळ्यातून, कानातून, बोलण्यातून. तर इथं वर्णन करतात की इंद्रियांच्या कुठल्याही मागण्यांना तो किंमत देत नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात संसाराची मज न साहेची वार्ता, अनेक म्हणता माझे कोणी. कुणाला माझं म्हणायचं धाडसच होत नाही का, सगळं खोटं आहे ते. माझं म्हणणं खोटं आहे कारण सिद्ध करता येत नाही. मुद्दा बघा, सर तर्क लावला ना शास्त्राचा, वेदांताचा, सिद्ध करता येत नाही हे माझा मुलगा आहे म्हणून. कुठल्या जन्मातला तुझा मुलगा आहे? तू मागच्या जन्मात त्याची कोण होतीस? मागच्या जन्मात तू त्याचा कोण होतास? बाप होतास काय, भाऊ होतास काय, आणखीन वैरी होतास? काही माहिती नाही. मग आत्ता तुझा कसा असेल? मागे नव्हता, तुझा जन्म झाला त्यावेळी तो नव्हता, आणि आता आहे. आणि आता काही दिवसानंतर तू तर नसेल ना तर तो तरी नसेल. मग तुमची संगत टिकणारी कुठं आहे? मग टिकत नाही तर माझं म्हणता येत नाही. सिद्ध होत आहे. सिद्ध होत असताना सुद्धा माझं म्हणणं ते म्हणून म्हणतात अनेक म्हणता माझे कोणी. कुणाला तरी माझं म्हणताना मला लाज वाटते. तुकाराम महाराज बरोबर बोलतात. आणि संसाराची वार्ता न साहेची, मला अजिबात आवडत नाही संसाराचं बोलणं. संसाराच्या बातम्या आवडत नाहीत. इकडं कुणी किती घेतले तोळे, सोन्याचा दर आजचा कसा आहे हे मला आवडत नाही. इकडं अमुक घडलं तिकडं तमुक घडलं. जर संसाराला मिथ्यात्व द्यायचं झालं तर घडणाऱ्या घटना कधी कशा मिथ्याच असणार आहेत ना. हे जर समजायला लागलं तर हे चित्त जे आहे ते प्रपंचापासून तैसे भोगातून निघता, चित्त मजमाजी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात भोगातून निघता, प्रपंचातून बाहेर पडलं ना मजमाजी रिगता, माझ्यामध्ये शिरलं ना तर काय होईल? हळूहळू पंडुसुता मीची होईल. ते चित्त चैतन्याचं रूप धारण करून बसेल जर तू चित्त जर प्रपंचातून आणि भोगातून बाहेर काढलंस तर. म्हणून तुकोबा म्हणतात बघा, विठले ते चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेशे. वमन म्हणजे ओकारी वाटायला आहे मला. प्रपंचाचं बोलणं, संसाराचं बोलणं, संसाराचा भोग घेणं
मला उलटी झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे उलटीला कोण जवळ करत नाही ना, किती किती किळसवानं, तसा किळसवाना प्रपंच वाटायला लागतो. हे संतांचा अनुभव सांगतात हा. आणि संत बोलतात, विटले हे चित्त प्रपंचापासून. जर प्रपंचापासून विटलं तर आत्मसुखाची गोडी प्राप्त होईल. आत्मसुखाची या गोडी या विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा त्याला कधी विटेल, जर आत्मसुखाची गोडी प्राप्त होईल ते. म्हणून त्या विषयालाच विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन जन माता पिता, सगळी नाती सगळी संपत्ती त्याला आवडत नाही. कधी विषय तो त्यांचा झाला नारायण. जेवताना सुद्धा म्हणतोय तो माझा भगवंतालाच मी खायला लागलोय, नाम खायला लागलोय म्हणतोय. पाहताना मला सगळे सगळे माझेच दिसा लागलेले आहेत असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे माझा परका असा भेदभाव निघून जातो त्याला. ह्या सगळ्या गोष्टी, सगळे जे विषय आहेत ना, ते विषय त्याला नारायणाचं रूप करून त्यांच्या समोर येतात. आपल्याला ते नारायणाचा भास होत नाही, कारण त्याला आपण प्रपंच भोग म्हणून भोगतो. त्याला नारायण म्हणून भोगता आलं पाहिजे. म्हणजे राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी, शब्द कसा वापरलेला आहे. राम 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 म्हणत आपण जर जेवायला लागलो तर उपवास केलेल्याचं फळ आपोआप प्राप्त होतं. पण आपण बऱ्याच वेळा ते करतच नाही. उपवास धरून राम म्हणत नाही आपण, उलट आमचा आहे. तुकोबा म्हणतात, उपवास न करता राम म्हटला तरी उपवासाचं फळ मिळते. आम्ही उपवास करून सुद्धा राम म्हणत नाही. उपवासाचं फळ कसं मिळेल मग? नाही जेवला म्हणून. मग बरीच जण उपवासी फिरतात रस्त्याला भिकारी, त्यांचेही उपवास झालेत काय? बरेचशा लोकांना जेवणच मिळत नाही दिवसभराचं, मग त्यांनी उपवासाचं फळ मिळेल का त्यांना? नाही. तसं आपलं होतंय. मी उपवास धरला, उपवास धरला म्हणजे काय केलं? उपवास धरायचा आहे की ते संयत इंद्रिय व्हायला पाहिजे. जे सारखं मागते ना त्याला गप्प बसवायसाठी उपवास झाला. का गप्प बसवायचं आहे? की त्याला गप्प बसवलं की मला देव आठवेल, नाहीतर खायचंच आठवणार नाही सारखं. म्हणून एकादशी दिवशी मी जेवणाकडे पाहत नाही. शास्त्रानं सांगितलंय जेवणाकडे पाहूने सुद्धा एकादशी दिवशी, खाऊने नव्हे पाहूने. आपण किती विचार करतोय, कोणतरी आज बोलवलं, आज कसलं बारसं ठेवलं जाऊ हे का? आज एकादशी आम्हाला अडचणीत आणलं जा. बघा, अडचणीत आणलं म्हणजे जा आणि खा जा ना, धरलीच कशाला एकादशी? बोलल्यावर खाल्ल्यासारखं झालं. काय म्हणतोय, मला का असं अडचणीत आणलं? आज एकादशी असताना कशाला कार्यक्रम ठेवला? मी आलो असतो ना. मग त्याच्यापेक्षा आता खाल्ल्यासारखं झालं ते बोलून नुसतं. अशी काही खाऊन न खाल्ल्यासारखं होतं आणि काही न खाता खाल्ल्यासारखं होतं. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. याला कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म. मागच्या वेळेला आपण याच्यावर खूप चिंतन केलेलं आहे की करून सुद्धा न केलेल्याचा अनुभव संत घेत असतात आणि आम्ही न करता चिंतनानं उडून घेतोय सगळं. असं सगळं आतल्या आत भोगायचं, मनानं चिंतन विषयाचं करायचं आणि विषय भोगल्यासारखंच होतं. आणि ते मनानेही करत नाहीत, फक्त शरीरानं करतात, पण चिंतन मात्र भगवंताचं करतात. चिंतनात देव, चित्तामध्ये देव आहे आणि हातात पायात परमार्थ आहे, प्रपंच आहे. म्हणजे देह प्रपंचाचा दास, सुखे करे काम. नाही बाबा, फार सुंदर अभंग आहे तो की देह हा प्रपंचाचा दास आहे, सुखानं काम करत राहू देतो प्रपंचाची. पण मनात मात्र काय पाहिजे? अंतरंग भगवंताला देऊन रिकामं व्हायचं. हे तुझ्याकडं बाबा गहाण, कारण तुझंच आहे, तुझा त्याच्यावरती अधिकार आहे. आणि माझ्या शरीरावर कुणाचा अधिकार आहे? सगळ्या संसाराचा, पोराबाळांचा अधिकार शरीरावर, माझ्या मनावर चित्तावर नाही. कारण मी ते भगवंताला देऊन टाकलंय, आता माझ्याकडे शिल्लकच नाही ते. अशी भावना तयार व्हायला लागली की त्याला सर्व सुखाची जे विषय सुख असतात त्याचा वीट यायला लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे सगळे नाम घेताना एवढं आवड वाटते, त्यामुळे म्हणतात, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडीशी. कसा विवेक केलाय बघा, कशाचा कंटाळा केलाय आणि कशाची आवड आहे बघा. कंटाळा करणं हे वैराग्य आणि ज्याची आवड आहे तो विवेक. इथं विवेक आणि वैराग्याचीच भाषा तुकाराम महाराज बोलतात. अवघ्याचा कंटाळा, मला बोलायला आवडत नाही, ऐकायला आवडत नाही, मला पाहायला आवडत नाही, मला काही आवडत नाही, मला देवच आवडतो, तूच एक गोपाळा आवडशी. किती भावना त्यावेळी तयार असतील त्यांच्या बघा. ज्यावेळी अभंग लिहित असतील ना त्यावेळी काय भावना असतील हे आपण साधारण त्यांच्या भूमिकेत शिरलो की लक्षात यायला लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लोक मान देह सुख संपत्ती उपभोग अनेक, विटेंबना दुःख तुझ्या भेटी वाचून. तुला भेटल्याशिवाय मला हे सगळं देहाचं सुख आहे, मान आहे, संपत्तीचा उपभोग आहे, हे मला अगदी
वाईट आणि ओखटं वाटतं जर तुझं दर्शन नाही झालं तर. हे तुकाराम महाराजांची भूमिका आहे बरं काय. आपल्याला एवढ्या पराकोटीच्या वैराग्याकडे जायची सुद्धा गरज नाही, पण तो आवडला पाहिजे. प्रपंचापेक्षा त्याची आवड निर्माण करता येते आपल्याला. प्रपंचाची आवड निर्माण बंद करून इकडं विषयाच्या आवडीकडून लक्ष इकडं घेता येतं आणि त्यामध्ये आवड निर्माण करता येते, वाढवता येते. नाम आवडायला पाहिजे आपल्याला, ध्यान आवडायला पाहिजे, चिंतन करायला आवडायला पाहिजे, त्यासाठी लोकांचा सहवास नावडायला पाहिजे. पण आपल्याला नावडत नाही. लोक नसतील तर अरे बाप रे म्हणतोय आपण. पुढे शांतीचा विचार करणार आहोत आपण. शांती कसली असते ही म्हणतात ना, अचरेन अधिगच्छती पराम शांती. परम शांती जी आहे, पराशांती, त्याचा लाभ होतो त्या ज्ञानानं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयती इंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. आणि ही पराम शांती अचिरेन आधी, अचिरेन म्हणजे तात्काळ प्राप्त होते ती शांती. त्या पुढच्या ओळीमध्ये माऊली बोलतात. पण इथं काय म्हटलेलं आहे, सगळ्याचा वीट येणं, आणि हे वीट येणं फार गरजेचं आहे. आणि इथं वीट आला. माऊलींची ओळी बघा, तैसे शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती ते सोहम भाव प्रतिती प्रगट होय. जेव्हा सोहम भावाची प्रतिती या लागते तेव्हा सगळं शरीर जे शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. काय कळत नाही, जेवलोय की नाही, कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केले काय लक्ष नसतं. ह्याला म्हणायचं इंद्रिय विषय विसरती. काय खातो इकडं लक्ष नसतं, काय खाल्लं सकाळी हे आठवत नाही. ती फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना गेल्या वर्षी खाल्लेलं सुद्धा कुणाच्या घरात खाल्लेलं ते पण आठवत असते. सकाळचं सोडात खरा रस विषय जाणं फार गरजेचं आहे. असं रसो वैसा कोण आहे, तो रसो वैसा शब्द वापरलाय उपनिषदानं. कोण आहे खरा रसयुक्त? आत्मा आहे. त्याचं सुख भोगायला पाहिजे. पण आपण विषय सुखामध्ये इतकं लिप्त झाले असतोय तर विषयातला रस शोषून घ्यायला आपण चालू असतो. मग आत्म्याचा रस कसा शोषता येईल, तो घेता कसा येईल? तर इथं म्हटलेलं आहे शरीर भाव नासती. सकाळी म्हणतात काय, शास्त्र सांगतंय सकाळी आपण काय खाल्लं हे विसरणं अतिशय चांगलं लक्षण आहे साधकाचं. साधकांना अशी सवय लावून घेतली पाहिजे किंवा हळूहळू ती सवय पडली पाहिजे. काय खाल्लं लक्षात राहत नाही. पण बऱ्याच जणांना बऱ्याच दिवसापूर्वी खाल्लेलं तुमच्यात ते येणार आहे बरं काय. मागच्या 2 महिन्यापूर्वी एकदा तुम्ही जे केलं ना ते आम्हाला आणि परत करायला लागणार आहे बघा. वडे चांगले केले होते आणि हे वडे आम्ही खायला येणार आहे परत बरं का. का त्या वड्याची चव अजून ती इंद्रिय बघत असतं, त्याचा अनुभव घेत असतं. हा अनुभव जर ती इंद्रिय घेत असेल तर भगवंताचा आत्म्याचा अनुभव कधी घेणार सांगा बघू. ते नाही घेणार. कसं घेणार सांगा ना, एवढ्या सगळ्या विषयामध्ये लिप्त असताना. त्यामुळे विषयांचा विसर पडणंच फार गरजेचं आहे. म्हणून शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती सोहम भाव प्रतिती प्रकट होय. जेव्हा आतमध्येच आत्मसुखाचा विस्तार व्हायला सुरुवात होते त्याच वेळी खऱ्या अर्थानं शरीराचे भाव नष्ट होतात, इंद्रिय विषय विसरतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी नावडायला सुरू होतं. हे नावडणं फार गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा सांगितलेलं आहे मागच्या वेळा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. वरती सांगितले ना 3 गोष्टी लागतात आपल्याला. त्यामध्ये सेवा पाहिजे, प्रणिपात पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजेत. आपण श्री गुरुना 3 निष्ठा सांगितल्यात. परमपूज्य काकांच्या ग्रंथामध्ये कुठल्या तरी आहे बघा 3 निष्ठा ह्यावरती सांगितलेल्या आहेत. तद्विधी प्रणिपातेने या श्लोकावरती भाष्य करताना परमपूज्य काकांनी ते वर्णन केलंय. प्रश्ननिष्ठा शब्द वापरलेला आहे. प्रश्ननिष्ठा, नंतर प्रणिपात सेवानिष्ठा आणि म्हटलेलं आहे काय प्रणिपात निष्ठा. अशा निष्ठा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये नामनिष्ठा, ध्याननिष्ठा आणि तत्वनिष्ठा सांगितलेल्या आहे. तर ह्यातल्या 3 निष्ठा ज्या आहेत त्या 3 निष्ठामध्ये ह्या निष्ठा कुठल्या आपण सेवा करायची आहे किंवा त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना दंडवत घालायचं आहे. 3 गोष्टी सांगितल्यात. सगळ्या वरच्या आहेत बघा. आणि आत्ता 3 सांगितलेल्या. श्रद्धा पाहिजे, नंबर 2 इंद्रिय वश व्हायला पाहिजेत, आणि नंबर 3 काय सांगितलेलं आहे की तत्परता पाहिजे. सगळं अंतरंगातलं आहे बघा. आणि अगोदर सांगितलेल्या 3 सगळ्या बाहेरच्या आहेत. नाटकं पण करता येतात. कशात? दंडवत घालताना नाटक करता येतं, प्रश्न विचारताना नाटक करता येतं, आणि तिसऱ्या गोष्ट काय म्हटलेलं आहे परत सेवा करताना नाटक करता येतं. नाटकी दंभिक असू शकते सेवा. हितं श्रद्धेत दंभ चालत नाही. इंद्रिय संयत इंद्रिय करताना दंभ चालत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणलेलं आहे इथं वर्णन करताना साधनेमध्ये तत्परता दाखवताना दंभ चालत नाही. खरंच करावे लागते.
म्हणून ते अंतरंगातून ही साधना असते. म्हणून अंतरंगात या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी दांभिकपणा चालू शकतोय. साधूची भेट होईल. आता साधूवर त्या ज्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं त्यांच्यावर तरी श्रद्धा बसायला पाहिजे ना. श्रद्धा नाही बसली तर ते साधू असेच आहेत तसेच आहेत, सांगतात एक करतात एक, असं त्यांच्याबद्दल बोलायला चालू करतोय आपण. म्हणून साधूंचा सहवास जास्त करू नये म्हणून सांगितले शास्त्राने. सज्जनांचा साधूंचा सहवास जास्त करू नये. त्यांच्यातले दोष आपल्याला दिसण्याची शक्यता आहे आणि त्या दोषाचा जर मला विचारायला तर मी पापात गेलो म्हणून समजायचं. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडून एकदा साधना घेतली ना, त्यांच्यापासून अलिप्त असणं फार गरजेचं असतं. जरा जरी दिसायला लागलं ना, हे बरे आहेत की हो, पण सिगरेट ओढते काय माहीतच नाही, तुला काय संबंध आहे, ते मुक्त आहेत, तुला दिलेलं ज्ञान तुझं तू वापरत करत जा. हे मुद्दा आहे की एक फार प्रसिद्ध आहे, होऊन गेलेत आपल्यातले महाराष्ट्रातले, नाव मी घेत नाही. ते काय करायचे, कधीही कुठल्या शिष्याला त्यांनी सापडले नाहीत, पण सिगरेट ओढायचे ते. पण बऱ्याच जणांचं कल्याण करून टाकलं त्यांनी. अशी काही व्यक्ती असतात, अशांचे दोष दिसायला लागतात. आपण म्हणत नाही गजानन महाराज काय होय सारखी चिलिंग मोडीत बसले असतात आणि त्यांना कशाला उगाच नमस्कार करायचा. अरे त्यांच्या चिलिंग मोडण्याकडे का जातो, त्यांची जी स्थिती आहे ना त्या स्थितीकडे जा. जे त्या स्थितीमध्ये ती स्थिती भोगतात आत्मसुख, त्यामध्ये त्याचाच आनंद घे. इतर गोष्टी वरवरच्या शरीराच्या कशाला बघतोस त्यांच्याकडे, हा मुद्दा त्यातला आहे. आणि त्यामुळे इथं म्हणलेलं आहे श्रद्धा तत्परता किंवा जितेंद्रिय असणं ही अंतरंगातली गोष्ट आहे, अंतरिंग साधना आहे. म्हणून अंतर्निष्ठ तितके तरले अंतर्भ्रष्ट तेवढे बुडाले असं समर्थ म्हणतात. म्हणून आपण अंतर्निष्ठ साधना असली पाहिजे आपल्याला. ऐशेनी गंभीरता म्हटलेला आहे, माऊलींची ओवी आहे, ऐशेनी गंभीरपणे आणि स्थिरावलेनी अंतःकरणे. अंतःकरण जेव्हा स्थिर होतं आणि आपण खरंच सिरियस होतोय, साधनेबद्दल सिरियस असायला पाहिजे. प्रपंचाबद्दल केवढं सिरियस असतोय बघा. हातातल्या दूध उतू जाईल म्हणून किती दक्षतेने बघत असतो, केवढी एकाग्रता. एवढी एकाग्रता 5 मिनिटं नामात जर दिली ना तर हे जे उत्तू जायला लागले कारण नसताना आपलं आयुष्य ते वाचेल. पण वाचवायची तयारी आपल्याकडे मनापासून असली पाहिजे, तरच ती गोष्ट घडेल, अन्यथा घडणार नाही. आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. 187 नंबरची ओवी, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाची ठाई इंद्रिया मानू नाही, अशी एक ओवी आपण बघितलेली आहे. ह्या 4-5 ओव्या लिहून घ्यायच्या आहे असं आपण बोललो, त्याप्रमाणे लिहून घ्यावी आणि चिंतन करत राहावं त्याच्यावरती. अशा त्या ओव्या आहेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल.